मागण्या आहेत? देशभरामध्ये इंधन दरवाढ होत चाललेली आहे। गेल्या 15 दिवसात जवळजवळ 9 ते 10 रुपयांनी डिझेल आणि पेट्रोल महागलेलं आहे। याचा सर्व फटका गोरगरीब जनतेवरती बसतोय आणि देशाचे जे राज्यकर्ते आहेत हे मौजमजेत आहेत आणि संपूर्ण देशवासियांना ते गुलामीसारखे आपण बघतोय। एकंदरीत त्यांना गुलामगिरीकडे देशवासियांना न्यायचं आहे आणि आपण जर बॅनर बघितले असतील की यांच्यामुळे पुन्हा आपण जे जंगलातून आपण शहरांकडे आलो ते पुन्हा शहरांकडून जंगलाकडे जाण्याची आपल्यावरती वेळ आली। कारण इंधन मिळत नाही आहे, गॅस सिलेंडरचा तुटवडा आहे, पेट्रोल पंपावरती गेल्यावरती पेट्रोल मिळत नाही आहे, डिझेलसाठी गेल्यावरती डिझेलला भले भले रांगा आहेत, शेतकऱ्यांना डिझेल मिळत नाही, कोळी बांधवांना डिझेल मिळत नाही। आणि हे सर्व करत असताना हे सरकार मस्तपैकी मगरमस्त होऊन ते आरामात सर्व त्यांचं चाललेलं आहे आणि अशा या भाजप सरकारच्या विरोधात आम्ही पूर्ण आमचे नेते सन्माननीय राहुलजी गांधी खरगे साहेब, प्रियंका दीदी असतील आणि हर्षवर्धनजी सपकाळ साहेब असतील यांच्या मार्गदर्शनाने देशभरात हे सर्व जे इंधन दरवाढ आहे त्याच्या विरोधात त्याच पद्धतीने हे जे आपल्या मुलांच्या भवितव्याशी खेळतात, नीटच्या परीक्षा झाल्या त्याचे पेपर यांनी फोडले, जे धर्मेंद्र प्रधान म्हणून जे मंत्री आहेत यांचा राजीनामा जिथपर्यंत घेतला जाणार नाही तिथपर्यंत आंदोलन होतील। आम्ही काँग्रेसवाले 100% जनतेच्या सोबत आहोत आणि जनतेसोबत राहणार म्हणून हे आजचं हे आंदोलन केलेलं आहे।